स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी बघा, परीक्षा होऊन झाले 2 महिने, निकाल लागेना. म्हणजेच मित्रांनो, परीक्षा होऊन जवळजवळ 2 महिने देखील झालेले आहेत, पण अजून निकाल लागत नाही आहे. तर त्याबाबत मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. काय मागणी केली आहे, प्लसमध्ये झेडपीच्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक पदाचं वेळापत्र, एक्झाम कधी होईल, त्याबाबत काय मागणी केली आहे, संपूर्ण माहिती बघायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नवीन अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत, फ्रीमध्ये अभ्यास करत आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, 2 महिने झाले आहेत. जिल्हा परिषद पदभरती उर्वरित परीक्षेबाबत संभ्रमावस्था. म्हणजे मित्रांनो, उर्वरित परीक्षेबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे, कारण एक्झाम झालेली नाही आहे. जिल्हा परिषद पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मित्रांनो पेपरला आता जवळजवळ 2 महिने लोटलेले आहेत. अद्यापर्यंत परीक्षेचा निकाल लागलेला नाही आहे. तर पेसा क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या वादळांमुळे उर्वरित परीक्षेचा निर्णय झालाच नाही आहे. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधामध्ये कमालीचा रोष पाहावयास मिळाला आहे. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील 875 जागांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर परीक्षेचा करार IBPS कंपनीसोबत करण्यात आला आहे. विविध संवर्गातील या जागांसाठी 88,752 उमेदवारांचे अर्ज प्राप्त होताच परीक्षेच्या दृष्टीने कंपनीने नियोजन केले. तर पहिल्या टप्प्यातील मित्रांनो परीक्षेचे वेळापत्र जाहीर करण्यात आले होते. त्या दृष्टीने मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कनिष्ठ लेखाधिकारी पदाचा पहिला आणि मित्रांनो 5 ऑक्टोबर पशुसंवर्धन परीक्षक, 7 ऑक्टोबरला वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि विद्यार्थ्यांनो 8 ऑक्टोबर विस्तार अधिकारी सांख्यिकी, 10 ऑक्टोबरला विस्तार अधिकारी कृषी आणि 11 ऑक्टोबरला लघुलेखक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा आदी परीक्षा ठिकाणी पार पडलेल्या आहेत. तर मित्रांनो, दुसरा टप्पा तुम्ही जर बघितला, दुसरा टप्पा दिवाळीपूर्वी आणि मित्रांनो परीक्षेचा तिसरा टप्पा दिवाळीनंतर आटोपलेला आहे. त्यानंतर मात्र पेसा क्षेत्रातील जागा आरक्षणाबाबत झालेल्या न्यायालयीन प्रकरणानंतर उर्वरित पदांच्या परीक्षेला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे तुमची आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, नंतर ग्रामसेवक या पदांची एक्झाम अजूनही बाकी, त्याला ब्रेक लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज घडीस पहिल्या टप्प्यातील परीक्षेला 2 महिने लोटले आहे आणि ह्या परीक्षेचा निकालसुद्धा लावण्यात शासन कंपनीला स्वारस्य दिसत नाही आहे, म्हणजेच इंटरेस्ट दिसत नाही आहे. तर उर्वरित पदांच्या परीक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. शासनाने गांभीर्य ओळखून निकाल जाहीर करावा अशी मागणी ठिकाणी केली जात आहे. तर बघा मित्रांनो, 2 या ठिकाणी मागणी. पहिली मागणी अशी की निकाल जाहीर करा, म्हणजेच मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पदांची एक्झाम झाली आहे त्याच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर करा, ही मागणी ठिकाणी जोर धरू लागली आहे. जर रिझल्ट जाहीर करणार नसाल तर मित्रांनो दुसरी मागणी अशी आहे की बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा ठिकाणी झालेली आहे, त्याचप्रकारे जिल्हा परिषद पदभरतीतील ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पर्यवेक्षिका पदांचे वेळापत्र अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही आहे. केवळ पेसा क्षेत्राचे कारण दिले जात आहे. काय मित्रांनो, कारण काय दिले जात आहे? पेसा क्षेत्राचे कारण दिले जात आहे. मात्र तीच पदे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असूनही त्यांची परीक्षा पूर्ण झाली. या प्रकारामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदभरतीचे उर्वरित वेळापत्र लवकर जाहीर करावे अशा ठिकाणी मागणी केली जात आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मागणी अशी की जे पदं झेडपीमध्ये आहेत तेच पदं आरोग्य विभागामध्ये होती, पण त्यांची एक्झाम झाली. मग झेडपीला पेसेसच्या ठिकाणी कारण काय दिली जात आहे, पेसेसच्या ठिकाणी प्रॉब्लेम काय येत आहे झेडपी भरतीमध्ये, ती पदं का भरली जात नाही असा प्रश्न ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आता 2 मागण्या केल्या जाते. पहिली मागणी अशी, एक तर रिझल्ट जाहीर करा, नाहीतर दुसरी मागणी अशी की लवकरात लवकर वेळापत्र जाहीर करा, जेणेकरून वेळापत्र जर जाहीर झालं तर एक्झाम होतील आणि लवकरात लवकर एक्झाम होऊन सर्वांचा एकाच वेळेस निकाल जाहीर होईल अशी मागणी धरू लागली आहे. यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो? तुमची काय मागणी आहे? रिझल्ट जाहीर केला पाहिजे की या ठिकाणी मित्रांनो एक्झाम घेतली पाहिजे, जसं की आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या पदांचे वेळापत्र जाहीर झालं पाहिजे आणि ती एक्झाम घेतली पाहिजे? 2 मत आहे तुमच्याकडे. दोन्हीपैकी तुम्हाला एक मत कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून पाठवायचं आहे. रिझल्ट जाहीर केला पाहिजे की या ठिकाणी मित्रांनो एक्झाम घेतली पाहिजे? तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. ही अपडेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा. तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.